नमस्कार मित्रांनो, आर्था या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत गिग इकॉनॉमी आणि गिग वर्कर. तर गिग इकॉनॉमी म्हणजे काय? गिग इकॉनॉमी म्हणजे काय? तर गिग या शब्दाचा अर्थ म्हणजे अल्पकालीन, शॉर्ट टर्म. तर गिग अर्थव्यवस्था जी आहे ती अल्पकालीन, शॉर्ट टर्म किंवा टास्क बेस म्हणू आपण त्याला, की एखादा टास्क दिला असेल, तो टास्क पूर्ण करण्यापुरतं ते जे आहे त्याला म्हणतो आपण गिग. तर ही अर्थव्यवस्था जी आहे भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना आपल्याला दिसत आहे. विशेषतः कोविडच्या काळानंतर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व्हिसेसचा आपण उपयोग करतो आणि वी आर बिकमिंग द पार्ट ऑफ गिग इकॉनॉमी. तुम्ही आपण सगळ्यांनीच ऑनलाईन सर्व्हिसेस ज्या आहे, झोमॅटो असतील, स्विगी असेल, त्यानंतर उबर ओला आहे, या सर्व्हिसेसचा उपयोग आपण केला असेल. आता नवीनच आलेला ब्लिंकिट जे आहे त्याचे आपण काय केला असेल, उपयोग केला असेल किंवा आपण त्याचा भाग असू किंवा आपण सर्व्हिस प्रोव्हाइड दिली असेल. तर हे काय आहे, तुम्ही 30 मिनिटासाठी 20 मिनिटासाठी एखादी ऑर्डर करता आणि ती तुमच्या घरापर्यंत 30 मिनिटामध्ये पोहोचते. तर 30 मिनिटासाठी त्या वस्तूचा कॉस्ट आणि सर्व्हिस कॉस्ट तुम्ही त्याला पे करत असता. तर म्हणजेच काय, ही शॉर्ट टर्म साठी तुम्ही त्या लेबरला कामाला लावले, म्हणजे तुमचं झालं त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन जे आहे. तर ही जी ट्रान्झॅक्शन आहे सगळे, त्याला एकत्रित म्हणतो आपण गिग इकॉनॉमी. आणि जो डिलिव्हरी बॉय आहे किंवा जो ड्रायव्हर आहे, कॅब ड्रायव्हर असेल, तो अल्पकालीन सेवा तुम्हाला प्रोव्हाइड करतो, तर तो झाला त्यामध्ये गिग वर्कर. तर अशा प्रकारे गिग इकॉनॉमी आणि गिग वर्कर हे एक शॉर्ट टर्म करते. भारतामध्ये ही इकॉनॉमी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर या अर्थव्यवस्थेमध्ये काही बेनिफिट्स आहे, म्हणजे इथे काम करणारे वर्कर जे आहे किंवा जे सर्व्हिस घेणारे जे आहे, ओनर जे आहे, त्यांना बेनिफिट काय आहे. तर वर्कर जे आहे त्यांच्यासाठी मी विशेषतः की त्यांना कुठल्याही प्रकारचं लोकेशन किंवा कुठल्याही प्रकारचं प्लेस किंवा टाइम जो आहे तो फॉलो करायची गरज नाही. ते त्यांच्यानुसार काय करू शकतात, टाइम फिक्स करू शकतात, शेड्यूल ठेवू शकतात, म्हणजे स्वतःचे ते स्वतः मालक असू शकतात. त्यानंतर ते बॅरियर्स नाही आहेत, तुम्ही कोणी कधी एंट्री करू शकते आणि कधी त्यातून एक्झिट घेऊ शकते. तर एंट्री एक्झिट त्या ठिकाणी फ्री आहे. हा एक महत्वाचा या ठिकाणी बेनिफिट या आपल्याला इकॉनॉमी मध्ये बघायला मिळतो. यातले जे लॅकुनाज आहे किंवा यामध्ये विकनेस आहे किंवा आपण त्याला म्हणून डिसएडव्हान्टेज जे आहे, तर यामध्ये काम करणारे वर्कर जे आहेत त्याला सामाजिक सुरक्षेचा अभाव असतो. सरकारने यामध्ये प्रयत्न केले आता नुकतेच, की यांना सुद्धा सामाजिक सुरक्षा ज्या आहे त्या सामाजिक सुरक्षेमध्ये त्यांचा समावेश करून घेण्यात यावा, असे कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. ते कायदे जे आहेत, ज्यामध्ये गिग वर्करसाठी सरकारने तरतुदी केल्या आहेत, ते कायदे आपण पुढच्या लेक्चरमध्ये ऐकूयात, समजून घेऊयात. इथे आपण थांबूयात. नमस्कार.